महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर काय असणार तर बहुतांश जण शरद पवार यांचंच नाव घेतील। कारण भाजपच्या विरोधात देश पातळीवरील सगळ्याच विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार हे महत्त्वाचे घटक आहेत। मात्र आता महाराष्ट्रातच काँग्रेस नेते हे शरद पवारांशी पंगा घेत असल्याचं चित्र निर्माण झाले आणि त्याला निमित्त ठरले ते म्हणजे लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचं। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघात महाराष्ट्रातील जागा वाटपाची बोलणी ही अद्याप पडद्यामागे सुरू आहे आणि त्यात इतर पक्षांना कसं स्थान द्यायचं यावरही अनेक मतमतांतर आहेत। शिवाय यावर काही ठिकाणी बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्यात। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता फुटला आहे आणि तो क्षीण झाला आहे आणि हे गृहीत धरूनच काँग्रेसनं या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता तयार केलाय। तर महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला मोठा पक्ष कोणता या प्रश्नाचं उत्तर सध्या काँग्रेसच आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीची आता शक्ल झाली आहे, तर मूळ पक्ष म्हणविणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सध्या अडचणीत सापडलेत आणि हीच बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि दुसरे नेते म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी हा फॉर्म्युला तयार केल्याचं सांगितलं जाते। यानुसार काँग्रेसला मोठा पक्ष म्हणून 21, शिवसेनेला 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 6 जागा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। याशिवाय 2 जागा या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्यात, तर 1 जागा ही राजू शेट्टी यांच्यासाठी देण्याची तयारी या प्रस्तावात करण्यात आली आहे। पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला आतापर्यंत महाराष्ट्रात कमाल 9 जागा मिळाल्यात, तर राष्ट्रवादीनं नेहमीच 20च्या आसपास जागा या लढवलेल्या आहेत। मात्र असं असतानाही पवार यांच्याकडे फारसा पक्ष शिल्लक राहिलेला नाही आणि असा समज काँग्रेस नेत्यांनी केलाय, त्यातूनच आता फक्त 6 जागा त्यांच्या वाट्याला देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। तर शरद पवार हे महाविकास आघाडीतील असं तिसऱ्या प्रकारचं स्थान स्वीकारतील का हा प्रश्न उभा राहतोय। 6 जागा लढवून पवार यांचं राष्ट्रीय पातळीवरचं काय स्थान राहणार याची शंका येऊ लागते। तर शरद पवार हे जागा वाटपात काँग्रेसला आतापर्यंत खेळवत आले होते आणि आता हीच संधी काँग्रेस साधत असल्याचं सुद्धा दिसून येते। उद्धव ठाकरेंकडे अगोदर जास्त खासदार होते म्हणून त्यांनी जास्त जागा मागितल्यात, मात्र 2019 मध्ये राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता, त्यामुळेच काँग्रेसनं 21 जागा कशाच्या आधारावर मागितल्यात असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते विचारणार हे मात्र नक्की आहे। या उलट राष्ट्रवादीचे 4 खासदार होते, असं असताना सुद्धा काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला कमी जागा देण्याचं कारण नाना पटोले यांना सांगावं लागणार आहे। तर अजित पवार हे साथ सोडून गेल्यानंतर शरद पवारांची ताकद मात्र कमी झालीये असं काँग्रेसनं स्वतःच्या मनावर बिंबवलेलं दिसतंय। पवारांना उमेदवार मिळणार नाहीत आणि त्यामुळेच कमी जागा दिल्याचा दावा काँग्रेसचे नेते करू शकतात, मात्र शरद पवार हे अशी तिसऱ्या दर्जाची वागणूक स्वीकारणं शक्य दिसत नाहीये। त्यामुळे काँग्रेसचा हा प्रस्ताव कसा पुढे जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। याशिवाय पवारांना बारामती, शिरूर, सातारा, माढा, नगर यासह जालना, बीड किंवा रावेर या 3 पैकी 1 असेच काही मतदारसंघ देऊ केल्याचं चित्र दिसते। पण पवार हे एवढ्यावर समाधान मानणार नाहीत, त्यामुळे काँग्रेसला या प्रस्तावावर पुन्हा विचार करावा लागेल अशी परिस्थिती आहे। अन्यथा काँग्रेस हे आगीशी खेळतंय हे मात्र नक्की आहे। तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।